बिग बॉस मराठीचे विजेता शिव ठाकरे आज आपल्यासोबत आहेत. शिव, प्रथमतः तुझं नागपुरात खूप खूप स्वागत. दहीहंडी या कार्यक्रमासाठी आपण इथे आलात. कसं वाटतंय? आपल्या घरी आल्यासारखं वाटतं विदर्भात, म्हणजे नागपूर असू द्या की अमरावती असू द्या. आणि एक अशी गोष्ट आहे की एअरपोर्ट तिथे सुरू नाही झाल्यामुळे मला वाया नागपूरच जावं लागतं. तर नागपूरकरांना भेटून किंवा इथे माझे रिलेटिव्ह येतात, माझी ताई राहते इथे, किंवा जेवढे लोकांनी सपोर्ट केला ते हक्काने मला फोन करतात. तर आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. अ, बिग बॉस मराठीचा विजेतापर्यंतचा आपला प्रवास जो होता तो एवढा सोपा तर नसेलच, पण तो आपण विजेतापद हे जे आहे ते मिळवलं. काय भावना आहे आणि कसा होता संपूर्ण प्रवास? मला वाटतं कुठलाही प्रवास किंवा कुठलेही स्वप्न तुम्ही बघता आणि जे जर इझिली झाले तर त्याची कदर नाही राहत ना. आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट खूप आपल्याला हवी असते आणि जी लवकर मिळाली तर मग आपण काही इगो किंवा त्या गोष्टी येतात तुम्हाला. तुम्ही माणूस म्हणून नाही घडत. तर मला असं वाटतं कुठलाही प्रवास तसा असायला पाहिजे. कदाचित ज्या गोष्टी मध्ये-मध्ये आपल्याला अडथळे येतात, ते मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे, की कुठलं स्वराज्य निर्माण असू द्या, की कुठली छोटी गोष्ट निर्माण करायची असेल, तर तुम्हाला अडथळे येऊ द्यात. ते तुम्हाला एक माणूस म्हणून एक चांगलं घडवतात आणि ती जी गोष्ट होते ती चांगल्यासाठी होत्या. मला वाटतं जोही प्रवास होता माझा मजेदार होता. मी एन्जॉय केला. आणि ते कॉलेजपासनं इंजिनिअरिंग असू द्या, की नंतर मग ऑडिशन देत-देत मुंबईपर्यंत पोहोचू द्या. मुंबईतून मग छोटे-छोटे ऑडिशन देऊन मग MTV रोडीज आणि मग बिग बॉस. एम टी व्ही रोडीजपासून हा बिग बॉसचा टोटल हा प्रवास आहे आणि बिग बॉसचा नेमका बिग बॉस मराठीचा विजेता म्हणजे ज्याला अख्खं महाराष्ट्रच नाही तर अख्खं देश बघतं आणि आवडीने बघतं. म्हणजे रात्रीचा टाईम झाला तर बरोबर चॅनलवरती लावणं म्हणजे लावणं आहे बिग बॉस आणि बिग बॉसवरती बघणं की काय घडामोडी घडतायत. तर हा सगळा प्रवास म्हणजे पहिलेपासून तू ठरवला होता की मला खरंच अभिनेता बनायचं आहे किंवा मला खरंच असं फेम पाहिजे किंवा काही दुसरं स्वप्न होतं? नाही, स्कूलमध्ये असताना मी प्ले करायचो आणि एक नाटक ग्रुप होता. विशाल तराळ आणि बाकी एक माझा भाऊ होता जो डान्स अकॅडमी चालवायचा. तर मला तेव्हाच मी कुठे मला इथे आवड आहे, मला मजा येते, मी एन्जॉय करतो त्या रंगमंचावर. तर मला तो वेळ जेव्हा मी घालवत होतो 10-10 तास, तर मला माहीत नव्हतं पडत. तर पण असं असतं ना, की आपण ज्या मिडल क्लास फॅमिलीतून येतो, आपल्याला पहिले शिक्षण महत्त्वाचं आहे. जॉब महत्त्वाचा आहे. या फील्डमध्ये कदाचित होईल, नाही होईल. पण ठरवलं आधीच होतं. फक्त ते असतं ना, की जेव्हा तुम्ही मोठे होता, पैसे कमावू लागता, तेव्हा आपली हिंमत होते, की मुंबईपर्यंत पोहोचून तिथे काहीतरी डिसिजन घ्यायची. नाही तर घरच्यांचा पूर्ण सपोर्ट होता त्यासाठी का? जसं की आपण एक टिपिकल मिडल क्लास फॅमिलीचा उल्लेख केला, तर एक मिडल क्लास फॅमिलीचं असं एक असतं की नाही आपला पोरगा शिकला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे. एक कल्पना असते किंवा एक एक डोक्यामध्ये असं बनलेलं असतं की नाही, फिल्म इंडस्ट्री अशी आहे किंवा फेम जे आहे ते काहीतरी वाईट आहे, कोणत्यातरी दुसऱ्या दिशेने नेतं. तुझ्या घरच्यांचं असं काही? माझे घरचे कुठले दुसऱ्या ग्रहातून थोडे आले. तेच सेम. मला इंजिनिअरिंग त्याचसाठी करू, मी इंजिनिअर आहे सांगतो तुम्हाला. तुम्हाला माहीतच आहे. बट मी इंजिनिअरिंग कसं केलं मला माहीत आहे. तर मला तिथे रसच नव्हता. मला मेन या फील्डमध्येच जायचं होतं. फक्त मला वाटतं त्यांचाही तो विचार करायची ती गोष्ट ती चांगलीच आहे. म्हणजे कुठलीही फील्डमध्ये तुम्ही लाखमधून काहीतरी 500-600 लोकं आहे, की ज्यांना कुठेतरी करिअर बनतं यांच्यात. त्यामुळे आई-बाबा त्यांच्या जागी बरोबरच असतात, की त्यांना असं वाटतं, की आपला मुलगा काहीतरी बॅकअप असायला पाहिजे. ग्रॅज्युएट म्हणजे एक बॅकअप राहील. उद्या चालून जर काम मिळालं नाही, आता खूप कलाकार आहेत ज्यांना आधी खूप काम मिळाल्यानंतर काम नाही आहे. कदाचित किंवा कोणी 6-6 वर्ष काम शोधतंय अजूनही. मला वाटतं ते त्यांच्या जागी बरोबर होते. पण त्यांचं तेच होतं थॉट, की पहिले ग्रॅज्युएशन कंप्लीट कर. मला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन जबरदस्तीने करून दिली. पण मला असं वाटतं, की कुठल्याही आई-बाबांना तेव्हापर्यंत ट्रस्ट होणार नाही, जेव्हापर्यंत तुम्ही प्रूव्ह नाही कराल स्वतःला. मग बाहेरचे लोकं जेव्हा म्हणतात, "अरे, शिव इथे दिसला, शिव तिथे दिसला." मग पेपरमध्ये येऊ लागला. तरी म्हणलं, "हां, ठीक आहे, काहीतरी करतोय." मग कुठे-कुठे आत्ता 1 वर्ष झालं त्यांना माहीत पडतं, की नाही कदाचित या फील्डमध्ये तो पोट भरू शकतो आपलं. आता जसं की पहिलं जसं विजेता झालायस तू बिग बॉस मराठीचा आणि आता वेब सिरीज म्हणा किंवा टीव्ही सीरियल्स म्हणा किंवा पिक्चर चित्रपट म्हणू शकतो पण त्याच्यामधलं पण ऑफर आहे. तुझं पुढे जायचं स्वप्न किंवा तुझं स्वप्न काय कशामध्ये आपलं पुढचं भविष्य घडवायचं? मी आधीपासूनच प्ले करायचो, तर मला मला वेब सीरीज किंवा मला फिल्ममध्येच जायचं होतं. ॲक्टिंग रिलेटेड कुठलेही प्रोजेक्ट. पण काय होतं आपल्याला रस्ता शोधावा लागतो आणि तो स्वतः क्रिएट करत जावं लागतं. तर तसा मला वाटते रिॲलिटी शोनी मला हेल्प केली आहे तिथे पोहोचण्यासाठी. तर आत्ता कुठे मला काही प्रोजेक्ट ऑफर होत आहे, तर लवकरच ते सुरू होतील. आज नागपुरात आलायस, दहीहंडीच्या कार्यक्रमात थोड्या वेळामध्ये तू उपस्थिती लावशील. जनतेमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि सगळे तुला बघण्यासाठी एकदम तयार तिथे आत्तापासून गर्दी जमलेली आहे. नागपूरच्या जनतेसाठी काय संदेश देशील?
आपले लोक आहे, माझी फॅमिली आहे. मी जसं म्हणतो की त्यांनी मला घडवलं आहे. शिव ठाकरे जे काही त्यांच्यामुळे. आणि नागपूर म्हटल्यानंतर विदर्भ आला, विदर्भ आल्यानंतर अमरावती, नागपूर, ते आपल्या घरचं घर आलं आहे म्हणजे असं आणि कुठेही म्हटल्यानंतर मला पहिले सांगावं लागते नागपूरजवळ का, अमरावती कुठलं, नागपूरजवळ जे आहे ना ते. तर नागपूर मला लहानपणापासून जेव्हा मुंबईतही कुठे गेलो, पुण्यात गेलो किंवा कुठे गेलो, तर अमरावती सांगताना मला नागपूर हा शब्द निघेलच माझ्या तोंडातून. तर मला असं वाटतं की आपले लोक आहेत आणि खूप धन्यवाद. मला नेहमी तुम्ही प्रेम देता, सपोर्ट करता आणि स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात. नक्कीच. तर हे होते आपल्यासोबत शिव ठाकरे. आणि जसं की आपण बघितलं, नागपुरात आलो म्हणजे माझ्या घरात आलो असं वाटतंय. आणि आता थोड्याच वेळात शिव ठाकरे जे आहेत ते दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. दर्शकांमध्ये आणि उपस्थित नागरिकांमध्ये खूपच आनंदाचं वातावरण आहे आणि हे सगळे दृश्य आपण देशोन्नतीच्या माध्यमातून आपल्याला दाखवत राहू. तात्पुरते इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलेश शेजारेसोबत धवल कोलप, देशोन्नती, नागपूर.